नितीन आसरे 11ची सलामीची जोडी मैदानात प्रवेश करते. तात्काळ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. पंच मेहर यांना विनंती आहे की आपण क्षेत्ररक्षकांना गाईड करा प्लीज तात्काळ क्षेत्ररक्षण लावून घेण्यासाठी. कॅप्टन जांभळे आपण लगेच फिल्डिंग लावून घ्यायचंय. डोंट वेस्ट टाइम. वेळ वाचवा. 4:40 झाली आहेत. चला 4:40 आले. 5 वाजता बरोबर तुमची फर्स्ट इनिंग संपुष्टात आली पाहिजे. कॅप्टन जांभळी बॉलरचं नाव सांगा. चला पटपट प्लीज स्पीडअप करा. अंकुश बॉलर. चला फिल्डिंग लावून घ्या पटपट. चला फास्ट फील्ड सेटअप करा. लगेच मॅचला सुरुवात करा. 4:40 पहिला चेंडू. सेमीफायनलचा सामना. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो, कारण हा सेमीफायनलचा सामना उपांत्य फेरीचा. या सामन्यासाठी किती प्रेक्षक या ठिकाणी प्रेक्षकांची गर्दी जमली आहे. अजूनही प्रेक्षक येणार आहेत अंतिम सामन्यासाठी. हा सामना एक मोठा सामना आहे. दोन्ही संघाला समान संधी आहे. पहिला चेंडू अंकुशचा. फुल टॉस चेंडू. इसे मैं नहीं बख्शूंगा. आउट ऑफ द पार्क. यावेळी चेंडू जातोय सीमारेषा पार. चौकार. प्रशांतला शांत ठेवणं तितकंच सोपं नाहीये, मात्र अंकुशला आपल्या गोलंदाजीनं प्रशांतवर अंकुश आणणं गरजेचं आहे, कारण हा उपांत्य फेरीचा सामना आहे. कोंडिवले जय महाराष्ट्र संघ ऑलरेडी अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केलाय. अंतिम फेरीत प्रवेश केलेल्या संघासमोर जर आपल्याला खेळायचं आहे तर आपल्याला अप्रतिम गोलंदाजी करणं गरजेचं आहे. ओ यावेळी कमबॅक करतोय. अप्रतिम चेंडू. यावेळी अंकुशचा इन स्विंगिंग. यावेळी डिलिव्हरी गुडलेग स्पॉटवर पिच झाल्यानंतर आतमध्ये येते आणि तितकंच उत्कृष्ट चेंडू, तितकंच उत्कृष्ट विकेट किपिंग आपल्याला पाहायला मिळालं. बीट केलंय. फलंदाज झाला. DCC जांभळी वर्सेस यावेळेस आसरे 11चा हा सामना, आणि या सामन्यामधील पहिला गडी बाद होतोय. मोठा हादरा बसतोय आसरे 11 या संघाला. नितीन बाद होताना आपण पाहतोय, आणि वन डाऊन बॅट्समन. एक वादळ तंबूमध्ये तर दुसरं वादळ मैदानामध्ये. सतीश सनस काय बॅटिंग केली आहे सनसने. संपूर्ण स्पर्धेमधील 11 चेंडूमध्ये 48 हा धावांचा निच्चांक. मागच्या सामन्यामध्ये देखील 5 चेंडूमध्ये 28 धावा. प्रत्येक सामन्यामध्ये आलेख उंचावणारा आहे. बॅटिंग ॲव्हरेज ऑरेंज कॅपसाठी जाताना आपण पाहतोय सतीश सनस यांना. या सामन्यामध्ये जी कामगिरी उजवी असेल तरच तो घेऊन जाईल अंतिम फेरीमध्ये. जर-तरची भाषा क्रिकेटमध्ये योग्य नाही. DCC जांभळी संघ पूर्णपणे प्रयत्न करेल, या गोष्टीकडे लक्ष ठेवेल, कशा पद्धतीने अंकुश लावायचं. मात्र या ठिकाणी तसं होत नाही. चेंडू अगदी भिरकावून दिला जातोय साईड स्क्रीनच्या तरफ. 6 रन. लो फुलटॉस, आणि तेही अगदी पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आपले 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर आहेत, आणि तदनंतर आपण अशा पद्धतीने लो फुलटॉस जर दिला तर नक्कीच इट्स अ गिफ्ट, क्रिसमस गिफ्ट म्हणायला हवं. पुन्हा एकदा फुल टॉस. त्याच पद्धतीने चेंडूची गत केली आहे, आणि यावेळी वन बाउन्स चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय तो चौकार. पाच चेंडू आतापर्यंत झाले. 14 धावा. बॉल द्यायचा आहे प्लीज. व्हॉलंटियर्स बॉल बघा.
प्रशांतला शांत ठेवणं सोपं नाही आहे, मी म्हणालो होतो. मेनवली गावचे रामदास चौधरी आणि रोहिदास चौधरी यांचं आगमन जोरदार टाळ्यांनिशी आपण त्यांचं स्वागत करूया. खूप आपण या ठिकाणी आलात सर आणि उपस्थित दर्शवले त्याबद्दल आम्ही मेनवली क्रिकेट क्लब मेनवली यांच्यातर्फे आपले सहर्ष स्वागत करतो. आपण स्थानापन्न व्हायचे सर. तर मॅचकडे चढूया. यावेळी पाऊ 1 बाऊ सेव्ह चेंडू पुन्हा एकदा सीमारेषे बाहेर जातोय. वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मेनवली क्रिकेट क्लब मेनवली यांना प्रथमच यावर्षी संधी देण्यात आली आणि यांच्याच अध्यक्षतेखाली यावेळी श्री वागेश्वरी चषक 2024 संपन्न होतोय. उपांत्य फेरीचा सामना आणि या सामना पाहण्यासाठी या ठिकाणी मान्यवर गावकऱ्यांची या ठिकाणी गर्दी. अध्यक्ष या संपूर्ण वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनचे आदरणीय आदित्य चोरगे साहेबांचा संघ खेळताना आपण पाहतोय. तर DCC जांभळी संघ प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना यावेळी पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या 18, एक गडी बाद 18 अशी धावसंख्या आहे. तर मान्यवरांच्या माहितीसाठी प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे 7 स्टार वर लाईव्ह यूट्यूबवर क्रिकेट पाहत आहेत, हा श्री वागेश्वरी चषक बघतायत, एन्जॉय करतायत, त्यासाठी त्यांच्यासाठी न्यूज आहे. तर उपांत्य फेरीचा सामना आहे. ऑलरेडी कोंडवली जय महाराष्ट्र संघ अंतिम फेरीमध्ये दाखल झालाय आणि या दोन संघांमधून जो संघ विजयी प्रस्थापित करेल तो संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होईल. एक संघ आहे बॅटिंग टीम आजरे 11, गोलंदाजी DCC जांभळी. फर्स्ट ओव्हर कंप्लीट झाली. 4 ओव्हरचे सामने आहेत आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 18, एक गडी बाद. संतोष काय म्हणतोस? तर यावेळी अप्रतिमरित्या टोलाला लॉलीपॉप गिफ्टेड शॉट आहे. पुन्हा एकदा 6 धावा. वादळापूर्वीची भयान शांतता असते त्या पद्धतीनं अगदी शांत चालत जाणारा सतीश मैदानावर गेल्यावर नंतर मात्र रौद्र रूप धारण करतो आणि अगदी लीलया विवियन रिचर्ड स्टाईल मध्ये षटकार आणि चौकारांची आतिषबाजी करताना मी पाहतोय. अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारी नेत्रदीपक फलंदाजी आम्ही याची देही याची डोळा अनुभवायला मिळते. हे सर्व श्रेय जात आहे वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनचं. मी कौतुक करेन मेनवली क्रिकेट क्लब मेनवलीचं. हे क्षण आम्हाला अनुभवायला दिले त्याबद्दल आम्ही सहर्ष आभारी आहोत. तर मॅचकडे आपण वळतोय. पहिला चेंडू मनसुबा जाहीर, आक्रमक क्रिकेट. ओ व्हॉट अ शॉट, ब्रँडेड शॉट, बॅटच्या मधोमध आहे. कॅच होतोय का जे बघायचं. ओ यस, व्हॉट अ टेकन. प्रमोद चिकणे, नक्कीच प्रमोद चिकणेचं या ठिकाणी जांभळी गावातर्फे स्वागत होईल. जल्लोष होईल जांभळी पॅव्हिलियन मध्ये आणि नक्कीच मोठा मासा गळायला लागलाय. सतीश सनस सारखा एका बलाढ्य आणि दिग्गज फलंदाजाला तंबूमध्ये परत पाठवण्याचं यश मिळतंय. संतोष आता काय म्हणतोस? तर नक्कीच संतोष म्हणतोय की मी विकेट प्राप्त केली आहे. एक मोठी विकेट प्राप्त करण्याचा बहुमान मिळवलाय. कारण उपांत्य फेरीमध्ये जो खेळणार तोच अंतिम फेरी जिंकणार. उपांत्य फेरी महत्वाची आहे मित्रांनो. उपांत्य फेरीमधले सर्व नामांकन महत्वाचे आहेत. उपांत्य फेरीतल्या धावा महत्वाच्या आहेत. उपांत्य फेरीमधला प्रदर्शन महत्वाचं आहे आणि याच प्रदर्शनाच्या जोरावर तुम्ही आपल्या गावाला, तुम्ही आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये विजय प्रस्थापित करून देऊ शकता. ना अशा पद्धतीनं फलंदाजीमध्ये दादागिरी करत असणारा सतीशला तुम्ही परत पॅव्हिलियनमध्ये पाठवताय हे काही वाखाणण्याजोगं नाही. आता कुठेतरी मॅच आपल्याकडे येईल का हा मानस ह्या गेम प्लॅन जांभळी संघ नक्कीच करेल. यावेळी 1 हँडेड स्ट्रोक आहे. एका हाताने खेळलेला स्ट्रोक. चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. षटकार. सदरक्षणाय खलनिग्रहणाय. वाईट गोष्टींचा नाश करा, चांगल्या गोष्टींची साथ द्या. इथे साथ दिली जाते. बॉम्बे पोलीस मन मिस्टर महेश साथ देतोय प्रशांतची. षटकार. सतीश बाद झाला तर काय झालं? महेशनं आपलं डमरू वाजवायला सुरुवात केली आहे आणि
रौद्र रूप धारण करणारा सतीश जरी बॅक टू पॅव्हलियन गेला असला तरी संपूर्ण सामन्याचे सूत्र महेश हातामध्ये घेतोय की काय अशा पद्धतीनं पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. त्याचं प्रेशर आपण पाहू शकता संतोषवरती. पंचांचे हात फैलावत आहेत म्हणजे इट्स वाईड डिक्लेअर केला जातोय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 31 वर. 31 मोठा मुकाबला आहे. 50+ करणार का? 50+ गेल्यानंतर जांभळीची फलंदाजी कशी असणार, कशा पद्धतीनं हा मॅच मध्ये एक वातावरण असेल, या सगळ्यांचा प्रश्न आणि या प्रश्नाची उत्तरं काही क्षणात मित्रांनो. 20 मिनिटं आपल्याकडे आहेत 4 षटकांसाठी, हे विसरू नका. यावेळी मात्र महेशला परतावं लागेल कारण संतोषनं कमबॅक केलंय. एक तेरी तो एक मेरी अशा पद्धतीचं क्रिकेट आपण पाहताना या ठिकाणी बघतोय. पुन्हा एकदा विनंती असेल नेक्स्ट बॅटर त्वरित पाठवायचं आहे. आसरे 11 कॅप्टन स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या. यानंतर अंतिम सामना आहे मित्रांनो. मान्यवर पाहुणे या ठिकाणी उपस्थित आहेत. कोणता संघ अंतिम फेरीमध्ये श्री वाघेश्वरी चषक 2024 वर आपलं नाव करतोय हे देखील बघण्यासाठी पाहण्यासाठी या ठिकाणी उत्सुक आहेत. समस्त सातारकर, समस्त महाराष्ट्र यूट्यूब चॅनल स्टार 7 स्टार ज्या ज्या ठिकाणी प्रदर्शित आहे, ज्या ज्या ठिकाणी ही लाईव्ह प्रक्षेपण जे क्रीडा रसिक पाहत आहेत ते उत्सुक आहेत हा सामना संपूर्णपणे पाहण्यासाठी आणि एन्जॉय करण्यासाठी. प्रणव पी फॅक्टर, प्रणव आणि प्रशांत. व्हॉट अ बॉलिंग, व्हॉट अ बॉलिंग. अपील केलं जात आहे, हार्ड फाटेड आहे, विश्वास कमी आहे अपीलमध्ये. पंच मेहर बंधू हे नामांकित पंच आहेत, व्यावसायिक खेळाडू म्हणून त्यांचं या नवी मुंबईमध्ये नाव आहे. अनेक स्पर्धा त्यांनी गाजवल्या आहेत क्रिकेट खेळताना. मात्र या ठिकाणी तोच अनुभव या ठिकाणी पडायला लावताना अनुभव गाठीशे आणि म्हणूनच प्रत्येक निर्णय निपक्षपातीपणा, अचूकपणा हे त्यांचं ध्येय, ही त्यांची ओळख आजही आपल्याला पटवून देत असताना हे अपील ठोकारताना आपल्याला पाहत आहेत. संतोष पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर जातोय, सामना करतोय तो म्हणजे प्रणव. प्रेक्षकांची गर्दी वाढायला लागली आहे मित्रांनो. संतोषचा चेंडू प्रणवकडे आणि प्रणव पुन्हा एकदा अयशस्वी ठरतोय. षटक संपतंय का संतोषचं? स्कोरर आम्हाला कळवत आहेत. 2 षटक समाप्तीनंतर धावसंख्या 31. गडी किती बाद झालेत? 3. 31 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट आफ्टर द कम्प्लिशन ऑफ सेकंड ओव्हर. म्हणजे अर्धी लढाई झालेली आहे. 2 षटक संपुष्टात आले, अजूनही 2 षटक शिल्लक आहेत. 31 धावा धावफलकावर आहेत, 3 गडी बाद झालेत. अजूनही लढाई संपलेली नाही, अजूनही मॅच संपलेली नाही. कारण टार्गेट सेट काय करणार आसरे 11 याकडे तमाम क्रीडा रसिक या ठिकाणी सारसोळे नेरूळ मैदानावरती स्वतः आलेत. यूट्यूब बघायचं नाहीये. हा रविवार जो आहे तो म्हणजे शेवटच्या वर्षातील शेवटचा रविवार आहे, तो एन्जॉय करण्यासाठी आणि स्वतः क्रिकेटमध्ये समरस होण्यासाठी या ठिकाणी मान्यवर पाहुणे देखील उपस्थित आहेत आणि हे सगळं आम्हाला दाखवून दिले. त्यांचे आभार आम्ही मानू. ते म्हणजे वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशन. 2 षटके बॉलिंग मार्कवर आपण गोलंदाज पाहतोय. विकास कशा पद्धतीने होईल, जांभळीचा विकास काय आपल्या गावासाठी करणार, काय आपल्या संघासाठी करणार. DCC जांभळी खूप मोठं स्वप्न घेऊन आलंय. या स्वप्नांना 4 चांद लावण्यासाठी हे स्वप्न आहे ते म्हणजे श्री वाघेश्वरी चषक आमच्या गावामध्ये येणार. आमच्या कपाडामध्ये, आमच्या अलमारीत हा चषक ठेवणार का, याचं उत्तर विकासकडे आहे. कशा पद्धतीने गोलंदाजी करणार विकास. राईट आर्म विकेट गोलंदाजी ही हा चेंडू अप्रतिम आहे. प्रेशर दोन्ही संघांवरती इक्वल आहे कारण कोंडवळे जय महाराष्ट्र संघ यावेळी उपांत्य फेरीचा सामना अतिशय बारकाईने निहाळतोय. कमिया आणि खोबिया या दोन्ही गोष्टींकडे गेम प्लॅन करत असताना नक्कीच कोंडवळेचे कॅप्टन अभि आणि चेतन बघत असतील कुठे आपल्या संघाला का गेम प्लॅन करायचा आहे, कुठल्या कशा पद्धतीने गोलंदाजी करायची, कशा पद्धतीने फलंदाजी करायची, हे गेम प्लॅन होणं महत्त्वाचं आहे. प्लॅनिंग इज कॉल्ड क्रिकेट. पुन्हा एकदा विकास हमसे दूर जाते हुए राईट आर्म विकेट. ओ गुड बॉल. यावेळी ब्लॉकआउटमध्ये गोलंदाजी केली जाते, अंकुश ठेवलं जाते. दुसरा धाव घेणार का यशस्वीरित्या? एक चोरटी धाव म्हणावी लागेल. पहिली धाव वेगाने, दुसरी धाव होती
ती विजयाकडे. विजय आम्हाला हवाय आणि धावणं गरजेचं आहे. त्याचमुळे सेकंड रन देखील कंप्लीट केली जाते. 2 धावांची धावसंख्या 33-3. ओ गुड शॉट, व्हाट अ हॅन्डसम शॉट. एक लॉफ्टेड स्क्वेअर ड्राइव्ह त्या ठिकाणी येतोय. मात्र क्षेत्ररक्षक तितक्या चांगल्या पद्धतीनं चेंडू अडवला जातोय. पुन्हा एकदा बॅक टू विकेट किपर आणि धावसंख्या पोहोचते 34 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 34 धावा. अधिकाधिक धावा करण्याचा मानस या ठिकाणी असेल, कारण DCC जांभळी संघ हा दादा बलाढ्य संघाचं चांगली टॉप बॅटिंग लाईनअप या ठिकाणी आहे हे ओळखून आहे आसरे संघाचे कॅप्टन. यावेळी भिरकावून दिलाय. काय होतं बघूया. हवेनुसार चेंडू बाहेर येतो का नाही. यावेळी झेल बाद घेतला जातो. अत्यंत चांगल्या पद्धतीचं जज केलाय चेंडूला आणि जर्सी नंबर 9 या ठिकाणी चेंडू टिपतायत. प्रमोद या ठिकाणी झेल टिपतायत. प्रशांतला साथ देण्यासाठी. प्रशांत इज ओपनिंग बॅटर आणि प्रशांत या ठिकाणी 2 चौकार 3 चौकार आणि 1 उत्तुंग षटकारांशी एक एंड त्यांनी सांभाळलंय. ही एक महत्वाची बाब असते मित्रांनो. एक एंड लावून धरणं, एक एंडला सुरक्षित विकेट ठेवणं ते प्रशांतने केलंय. आणि प्रशांतला माहिती आहे शेवटच्या ओव्हर जर आपण टिकलो तर शेवटच्या ओव्हरमध्ये आपण धावांची लयलूट करू शकतो. प्रथमेश, नक्कीच प्रथमेश लेफ्ट हँडेड बॅटर. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन ऑलवेज डिस्टर्ब द लाईन अँड लेंथ ऑफ बॉलर असं म्हटलं जातं. यावेळी विकास काय करतोय हे बघायचंय. लाईन लेंथ डायरेक्शनकडे लक्ष देणं गरजेचं आहे. ओ यस, यावेळी अगदी बॅट झोकून दिली आहे. मात्र झेल त्या ठिकाणी होतोय का. सुरक्षित आहेत. ड्रॉप केलाय त्या ठिकाणी. चेंडू सीमारेषेकडे वेगाने जातोय आणि सीमारेषेबाहेर चेंडू ट्रॅव्हल करतोय. येतोय तो सुरेख आवश्यक चौकार. धावसंख्या 38 आहे. आसरे 11चा संघ नक्कीच सतीश बाद झाल्यानंतर खूप मोठी अपेक्षा घेऊन उतरला होता की आम्हाला 50+ धावसंख्या करायची. नक्कीच त्या कुठल्या माइंडसेट साठी प्रथमेश आणि प्रशांत हॅपी फॅक्टर आसरे 11 संघासाठी कार्य करत असताना आपण पाहतोय. लेफ्ट हँडेड बॅटर पहिल्याच चेंडूवरती चौकार वसूल केलाय. कॉन्फिडन्स नक्कीच बिल्डअप झाला असेल. मोठा सामना, उपांत्य फेरीचा सामना, एक मोठं वलय आहे आणि मित्रांनो या मोठ्या सामन्यामध्ये जो चांगली कामगिरी करणार त्याचंच कौतुक नक्कीच वर्षभर होणार, यात मुळी शंका नाही. हेलिकॉप्टर ड्राइव अतिशय अनोखे अंदाज के साथ यावेळी खेळला गेला. डाऊन द ग्राउंड यावेळी सिंगल मिळते ते प्रथमेशला, सिंगल मिळते आसरे 11 संघाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 39. षटक संपतायत ते 3. शेवटचं षटक आहे. 6 चेंडूंमध्ये अजूनही जर 50+ टार्गेट ठेवलं तर नक्कीच 11 धावांची अजूनही आवश्यकता आहे. आसरे 11चा संघ या संघाला माहीत आहे की जांभळी DCC जांभळी संघामध्ये जे फलंदाज आहेत ते देखील अशी कामगिरी करू शकतात जे 50+ चेस करू शकतात. आणि त्याचकडे जे बॉलर्स आहेत संतोष असतील, नितीन असतील, या सर्वांना अतिशय भेदक आणि उत्कृष्ट मारा करण्यासाठी एक प्रयत्न करावा लागेल. धावा तुमच्याकडे जर जास्त असतील तर बॉलर्सना थोडंसं स्वातंत्र्य, थोडंसं व्हेरिएशन, थोडीशी डेअरिंग करणं क्रमप्राप्त होतं. मात्र धावाचं कमी असतील तर नक्कीच नियंत्रित गोलंदाजी करावी की विकेट घ्याव्यात या ठिकाणी कन्फ्युजन होतं आणि तो सामना निघून जातो. तर कशा पद्धतीने फलंदाजी करते बघायचं. यावेळी काय शॉट केलाय बॅटला, अगदी स्टँड अँड डिलिव्हर आउट ऑफ द पार्क. ह्यूज इट इज अ सिक्सर. एकनाथचं स्वागत केलंय. गुड इव्हनिंग एकनाथ. असंच म्हणत असताना आपण प्रथमेशला पाहतोय. प्रथमेशने पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला. या चेंडूवरती अगदी बॅटच्या मधोमध घेतला आणि स्क्वेअर ऑफ द विकेट मिड विकेट क्षेत्रात उत्तुंग षटकार ठोकण्याची किमया केली आणि आसरे 11चे जे पॅव्हेलियन आहे त्यामध्ये अनंत आनंदाचे क्षण अनुभवासाठी यावेळी मार्गस्थ केलं. पुन्हा एकदा आपण पाहतोय एकनाथ यावेळी आमच्यापासून दूर जात असताना राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करतायत ते म्हणजे लेफ्ट हँडेड डावखुरा फलंदाज प्रथमेश. पुन्हा एकदा पिवोट होतोय, मागे खेळतोय आणि त्या ठिकाणी कोणीही क्षेत्ररक्षक नाही. नक्कीच चेंडू जाईल फास्ट अँड फ्युरियस. वेलकम बाउंड्री फॉर द टीम आसरे 11.
49 जे ड्रीम टोटल होतं, जे सेटअप माइंड केलं होतं ऑस्ट्रेलियाच्या कॅप्टनने, ते कुठेतरी जवळ येत आहे. 49 झालेत आणि पूर्ण श्रेय जाते प्रथमेशला. व्हॉट अ डीप बॅटिंग लाईनअप ऑस्ट्रेलिया 11 मध्ये. अत्यंत चांगल्या पद्धतीची बॅटिंग लाईनअप आहे. टॉप ऑर्डर कोलॅप्स झाली, मिडल ऑर्डर काम करते आणि प्रथमेश काय स्ट्रोक खेळतोय. व्हॉट अ स्ट्रोक, अतिशय सुंदर स्ट्रोक. युवराज सिंगची आठवण करून देणारा. नक्कीच वर्ल्ड कप 2007 मध्ये युवराज सिंगने अशाच पद्धतीची फलंदाजी केली होती आणि प्रेक्षकांची मनं जिंकली होती. 6 चेंडूमध्ये 6 षटकारापैकी हे 2 षटकार आठवणीतले. षटक किती टोटल किती 55 धावा धाव फलकावरती. 4 गडी बाद 55. 55 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. लास्ट 3 डिलिव्हरीज लेफ्ट. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 गेंदों में क्या होगा, क्या हश्र होगा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. चेंडूमध्ये काय आहे तर चेंडूमध्ये व्हेरिएशन्स नाही आहे. व्हेरिएशनची गरज आहे. एकनाथला चेंडू पिचिंग कुठे करायचा याचं गणित जुळवावं लागेल आणि शांत ठेवावं लागेल प्रथमेशला. यस, आता मात्र शांत ठेवला. यस इट इज. यावेळी विकेट किपर अलग अंदाज के साथ किरण मोरे बनण्यासाठी प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि बाद होतोय. लेग बिफोर विकेट. एक अप्रतिम अशी पंचांचा निर्णय आणि प्रथमेश तंबूमध्ये परततोय. मात्र त्यांनी जी कामगिरी सोपवली होती कर्णधारानं ती अत्यंत लीलया पार पडलेली आहे. नेक्स्ट बॅट्समन कोण आहे? रमेश. प्रथमेश टाळ्यांच्या गडगडाट येतोय पावलेमध्ये. प्रथमेशनं किती धावा केल्या? 2 षटकार 2 चौकार. 6 बॉल मध्ये 21 धावा केल्या. वेल प्लेड प्रथमेश. व्हॉट अ बॅटिंग. इट्स अ कॅप्टन्स नॉक. कर्णधाराची भूमिका, संघाचा आधार काय असतो हे प्रथमेशने दाखवून दिलं. टॉस जिंकताना, टॉस हारताना प्रत्येक वेळी प्रथमेशच्या चेहऱ्यावरती स्माइल होतं आणि त्याची एकच कॉन्फिडन्स देहबोली होती. पॉझिटिव्ह देहबोलीने एकच सांगत होता की आम्ही जिंकणार. शेवटचे किती चेंडू शिल्लक आहेत? 2 चेंडू शिल्लक आहेत. या 2 चेंडूवरती काय होणार हे बघायचं आहे. टार्गेट अप्रतिम आहे. फुल टॉस चेंडू, लोअर फुल टॉस लेग साईडला वळवलाय. मात्र 1 धाव मिळेल. क्षेत्ररक्षक तैनात आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी झालंय. अब तक 56 रन बने हैं और लास्ट डिलिव्हरी ऑफ द इनिंग्स. आखरी गेंद, शेवटचा चेंडू या फर्स्ट इनिंग मध्ये. टार्गेट काय असेल? अब तक 56. 56 फैरी झाडलेल्या आहेत आणि नक्कीच या चेंडूवरती किती धावा निघतील हे बघायचं. शेवटचा चेंडू मार्गस्थ आहे. राऊंड द विकेट चेंडू. 1 धावसाठी तर जातील. दुसरी धाव घेतील का? क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत. नॉन स्ट्राइक एंड. हो, यावेळी तिसरी धाव देखील घेण्याचा मानस असेल. थ्रो चुकला. जो हुकला तो संपला. क्रिकेट राजा गावस्करचं गाणं आहे. त्याच्याच गाण्यानुसार या ठिकाणी क्रिकेटमध्ये 60 धावांची आवश्यकता आहे. 59 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट. दिस इज द टार्गेट. 60 धावांची आवश्यकता आहे ऑस्ट्रेलिया 11 ला परास्त करण्यासाठी, पराभूत करण्यासाठी. DCC जांभळी संघ कशा पद्धतीने मैदानात उतरेल, कोणता संघ जिंकेल, काय असेल अंतिम फेरीचं चित्र, कोण अंतिम फेरीमध्ये दाखल होणार याचं समालोचन आपण ऐकूया. जलद गतीने आपण समालोचन करूया. जलद गतीने जांभळी क्रिकेट खेळलं पाहिजे. चला फास्ट करायचंय. 20 मिनिट्स. बरोबर 5 वाजता जांभळी, नक्की DCC जांभळीचं आम्ही अभिनंदन करू. आपण बरोबर 20 मिनिटात 4 ओव्हर संपवल्या. तसेच आता ऑस्ट्रेलिया 11 संघ कॅप्टन प्रथमेश, सतीश, प्रशांत, प्रणव या सर्वांना आपण मैदानात प्रवेश करताना पाहतोय. क्रिकेटमधली शिस्त, वाई पश्चिम विभाग क्रिकेट असोसिएशनने घालून दिलेले मार्गदर्शक तत्व या सर्वांचा एक संगम मेणवली क्रिकेट क्लब मेणवली यांच्या या श्री वाघेश्वरी चषक 2024 मध्ये आपल्याला पाहायला मिळतो, अनुभवायला मिळतो. तर आपण सत्कार समारंभाकडे वळूया. रोहिदास चौधरी साहेब, पाटील साहेब,
तसेच रामदास चौधरी पाटील साहेब आपला या ठिकाणी जाहीर सत्कार. तर विनंती असेल आपण उंबरकर साहेबांना की आपण मेणवली क्रिकेट क्लब मेणवली यांच्या वतीनं आपला जाहीर सत्कार या ठिकाणी संपन्न होत असताना आपण व्यासपीठावर पाहतोय. मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. मान्यवर उपस्थित आहेत आपल्यास प्रोत्साहन देण्यासाठी आणि मेणवली गावचे हे ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी रमेश चौधरी पाटील साहेब तसेच रोहिदास चौधरी पाटील साहेब यांचा जाहीर सत्कार विश्वजित उंबरकर साहेब यांच्या शुभ हस्ते मेणवली क्रिकेट क्लब मेणवली यांच्या वतीनं या ठिकाणी संपन्न होत असताना आपण मायाची उबदार शाल आणि फुलांचा प्रेमाचं प्रतीक या ठिकाणी देऊन आपण अशाच पद्धतीने उपस्थिती लावली. त्याबद्दल दोन्ही साहेबांचे सहर्ष आभार आणि कौतुक. धन्यवाद सर. मॅचकडे वळायचं आहे. 60 धावांची आवश्यकता आहे. हा संपूर्ण अंतिम फेरीमध्ये कोण प्रवेश करणार? जांभळीसाठी टार्गेट सेट केलंय 60. मी म्हणालो होतो सूर्यकिरण यावेळी आता संपूर्ण संपुष्टात आले आहेत तर थोडंसं फास्ट करा. आपल्याला अंतिम फेरी खेळवायचे. कोंडावळे जय महाराष्ट्र संघ 5 वाजून 5 मिनिटं झाले. 5 मिनिटं वेस्ट गेली. चला पहिला चेंडू किरण. चेंडू वेगाने ड्रायव्हर होतोय. पहिल्या चेंडूवरती मनसुबे जाहीर. पुन्हा एकदा या अटीतटीच्या लढतीला सुरुवात झाली मित्रांनो आणि नक्कीच लढतीला सुरुवात झाली. त्याच पद्धतीनं गर्दी आणि गर्दीमध्ये दर्दी देखील आपल्याला पाहायला मिळतील. चौकाराला प्राइज लावलं जाईल. षटकाराला प्राइज लावलं जाईल. क्रिकेटपटूंचं या ठिकाणी प्रोत्साहनपर बक्षिसं लावली जातील. पहिल्या चेंडूवरती 4 धावा वसूल केल्यात प्रमोद आणि बापू नॉन स्ट्राईकला. किरण मागच्या मॅच मध्ये हॅट्रिक टेकर आहे मित्रांनो. तसेच बापू त्यांनी देखील पहिली हॅट्रिकची नोंद या संपूर्ण स्पर्धेमध्ये केली आहे. यावेळी खूप धावावं लागतंय मात्र चेंडू रेस जिंकेल. चेंडू जातोय सीमा रेषा पार. पहिल्या 2 चेंडूवरती 2 चौकार. अतिशय सुंदर, आवश्यक, आक्रमक आणि दर्जेदार सुरुवात म्हणता येईल. त्या दोन्ही खेळाडूंकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललाय. प्रेक्षक आतुर आहेत. नक्कीच सामना कुठे जातोय. अटीतटीची लढत, पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळेल यात मुळीच शंका नाही. 60 धावांचं लक्ष होतं. आता उरलेत फक्त 54. फक्त 52 धावा उरलेत. करेक्शन इयर 52 धावांची अजूनही आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी, अंतिम फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी. यस यावेळा पुन्हा एकदा बॅटच्या मधोमध चेंडू येत नाही मात्र एज लागते. चेंडू जातोय ट्रॅव्हल लेग साइडला. यस नो वेट सर्व कॉल येत आहेत. सुरक्षित आहेत. प्रमोद सुरक्षित आहेत. DCC जांभळीचे आघाडीचे फलंदाज नाव बापू ऑन स्क्रीन. स्ट्राइक एंडला बापू. अपेक्षा, अभिलाषा, मनसा, इच्छा सर्व काही बापूच्या इर्द गिर्द फिरत असताना आपण पाहतो. किरणचा अंजोडी यावेळी खूप चांगला चेंडू मी म्हणेल. ब्लॉक होल्ड जे फास्टर बॉलरचं एक अस्त्र आणि शस्त्र असतं, एक ब्रह्मास्त्र असतं, त्या पद्धतीनं किरणनं ते शस्त्र वापरलंय. विकेट सुरक्षित आहे. बापू सुरक्षित आहे. DCC जांभळी संघाचा एक महत्वाचा खेळाडू सुरक्षित आहे. हो शॉर्ट पिच दिला मात्र एज होती. हो यावेळी फ्लाय स्लिप मध्ये चेंडू जातोय सरळ हातामध्ये आणि काय होतंय तर बापू सारखा एक मोठा मासा गळाला लागतोय. एक मोठा झटका मी म्हणेन कारण 8 धावानंतर 9 धावा झाल्या होत्या. प्रमोदनं 9 धावा काढल्यानंतर स्ट्राइक दिला बापूला आणि बापू तंबूमध्ये अतिशय निराशाजनक स्थितीमध्ये परततोय. हा नक्कीच उपांत्य फेरीचा सामना आहे. मोठ्या आशा घेऊन बापू उतरले होते. याच बापूने हॅट्रिकची नोंद केली. पहिली नोंद होती मात्र यावेळेस फलंदाजीमध्ये असफल ठरत आहेत. त्यांची जागा घेण्यासाठी विकास ऑलराऊंडरचा भरणा आय थिंक DCC जांभळीमध्ये आहे. विकास बापू हे सगळे गोलंदाज आहेत. अष्टपैलू खेळाडू आहेत. विकास फलंदाजीमध्ये विकास करायचा आहे आणि आपल्या संघाला जांभळी गावाचं नाव करा. नक्कीच अशा पद्धतीने प्रयत्नशील आहेत दोन्ही संघ. किरणचा चेंडू सबमॅन डिलिव्हरी खाली राहतोय आणि त्यावेळेस बॅट्समन, विकेट कीपर, फिल्डर अगदी
लॉंग स्टॉपच्या रिझम मध्ये चेंडू जातोय सीमारेषा बाहेर, येतोय तो चौकार. 13 ऑन बोर्ड. 60 धावांची आवश्यकता होती. 13 धावा धावफलकावर, एक गडी बाद झालाय बापूंच्या माध्यमातून. प्रमोद आणि विकास ऑन फील्ड. पिचवर सुरक्षित आहेत. दुसरं षटक कोण घेऊन येते? पहिल्या षटकात काहीसा मागडा ठरतोय. किरणची ती मक्तेदारी, किरणची दादागिरी आपण या ठिकाणी या उपांत्य फेरीमध्ये पाहू शकलो नाही. हॅट्रिकची नोंद केलेली. मागच्या सामन्यामध्ये 6 धावा देत 3 गडी बाद केले होते आणि संपूर्णपणे एक संघ ड्रायव्हर सीटवर आणण्यासाठी खूप चांगले प्रयत्न. सतीश काय करतात ते पाहायचं आहे. सतीशकडे अपेक्षा आहेत, अभिलाषा आहे आणि महत्त्वाचं म्हणजे प्रोफेशनल व्यावसायिक क्रिकेटचा मुलामा असलेला खेळाडू आहे. व यावेळी मागे जात आहेत. खूप चांगल्या पद्धतीने चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू वेगाने जातोय सीमारेषा बार. वाईडिश थर्ड मॅच क्षेत्रात 4 धावा या ठिकाणी मिळत आहेत. बाउंड्री लाईनच्या बाहेर व्हायचं आहे. या ठिकाणी लेग साईडला जी लहान मुलं आहेत, प्रेक्षक जर बघत असतील तर लहान मुलांना थोडं बाउंड्री लाईनच्या बाहेर घ्या. बॉल लागेल त्यांना. हा प्लीज, थँक्यू थँक्यू. लहान मुलांना थोडं बाजूला घ्या. टेनिसचा हेवी बॉल आहे. यावेळी सतीश सनद यांचा चेंडू मिसफिल्ड होत आहे. चेंडू मागे जातोय. फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत. महेश वेगाने येत आहेत, मात्र 2 धावा रोखू शकत नाहीत. बॅकिंग करणं गरजेचं आहे. बॉडी लँग्वेज अत्यंत महत्त्वाचा पैलू. ज्यावेळी तुम्ही क्रिकेट खेळता त्यावेळेस बॉडी लँग्वेज अत्यंत महत्त्वाचा असतो मित्रांनो. आणि त्याच पद्धतीनं जर खेळ केला तर नक्कीच आपल्याला यश मिळू शकतं. यावेळी बॉडी लँग्वेज थोडासा ड्रॉप शोल्डर्स के साथ क्रिकेट खेळलं जाते. आसरे 11ने खूप मोठी धावसंख्या उभारली आहे. 60 धावा करायच्यात. तदनंतर मात्र यावेळी आपण बघतोय सेकंड ओव्हर मार्गस्थ आहे मिस्टर सतीश. यावेळी बॅटच्या मधोमध आहे. क्रॉस बॅटेड स्ट्रोक. प्रशांत वेगाने येत आहेत. 1 धाव घेतली आहे. सुरक्षित आहेत. सिंगल के साथ काम बन रहा है तो अच्छी बात है असं सतीश म्हणतात. आणि सिंगल के साथ क्रिकेट खेळले तर नक्कीच दबाव जो आहे तो प्रतिस्पर्धी संघावर येणार आहे. हे सतीश ओळखून आहेत. सिंगल जाने दो भाई. या सगळ्या व्यावसायिकतेचा गेम प्लॅन असतो की प्रत्येक मोठ्या खेळाडूला सिंगल्स बहाल करायची. पाहू शकता यावेळी खूप चांगल्या पद्धतीनं एक शफल होतं. कव्हर क्षेत्रात चेंडू खेळलाय आणि खूप उशीर होतोय. 2 धावा दिल्या जात आहेत. खूप चांगल्या पद्धतीचं रनिंग बिटवीन द विकेट्स मी म्हणेल. जांभळी संघ एक पॉझिटिव्ह बॉडी लँग्वेज के साथ. इट्स 1 शॉट. इट्स अ सिग्नल बाय अंपायर. एक शॉट आहे. या बघा यालाच म्हणतात खूप चांगल्या पद्धतीची पंचांची भूमिका. अंधार होतोय. सूर्यानं पूर्णपणे दम तोडलेला आहे तरी देखील या अंधारामध्ये देखील पंचांची भूमिका अप्रतिम. यावेळी खूप चांगल्या पद्धतीने क्रॉस बॅटेड स्ट्रोक टुवर्ड्स द स्क्वेअर लेग. इट्स अ सिंगल ओनली. फिल्डर चांगल्या पद्धतीने खेळत आहेत. अप्रतिम यावेळी सांगता होत्या. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी भरली आणि नक्कीच ही स्पर्धा यशस्वी झाली आहे का? यस इट इज. ही स्पर्धा श्री भागेश्वरी चषक जो आयोजित केलाय मेनोली क्रिकेट संघ मेनोली यांनी, हे निश्चितपणे 100% अ सक्सेसफुल टुर्नामेंट असं मी म्हणेन. खूप चांगल्या पद्धतीनं चेंज ऑफ पेस व्हेरिएशन्स केलं, मात्र तितकं चांगलं क्षेत्ररक्षण नाही आहे. महेश बॅकिंगला अप्रतिमरित्या बॉर्डर लाईन भरून खूप पुढे येतोय. एक चांगली बाब आहे. स्टार्ट चांगला घेतलाय महेशनं आणि 1 धावानेशी षटक संपतंय ते सतीशचं. आणि धावसंख्या आपण पाहतो 23. 1 गडी बाद. म्हणजे पहिल्या षटकात आल्या होत्या धावा 13, दुसऱ्या षटकात धावा आल्या 10. एकूण धावा या 23 आणि अजूनही 2 षटकांमध्ये किती धावांची आवश्यकता आहे हे आपल्याला बघायचं आहे. 37. तर 2 षटकं म्हणजे 37. म्हणजे नक्कीच आपल्याला यामध्ये नितीन गोल्डन आर्म फॉर आसरे 11 ठरतोय का? सेकंड लास्ट ओव्हर आहे. दिस इज द क्रुशियल ओव्हर
मित्रांनो खूप क्रुशियल ओव्हर अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक षटकामध्ये 18.50 जी सरासरी आहे ही सरासरी नितीन सारखा गोलंदाज देईल का? नक्कीच आत्ता मात्र पुस्तकांमध्ये जर पाहिलं, रेकॉर्डमध्ये जर पाहिलं तर हे शक्य नाही. नितीन चांगेस मात्र फुल टॉस जर दिला तर नक्कीच अशा पद्धतीनं चेंडू भिरकावून देणार आणि धावसंख्या कुठेही जाणार हे शक्य आहे. 6 धावांचा इशारा पंचांचा. एकोणतीस धावा झाल्यात. हाफवे मार्क. DCC जांभळीचा संघ पूर्णपणे प्रयत्न करतोय. सकारात्मकता मला दिसते फलंदाजी करत असताना. फलंदाज प्रमोद आणि विकासच्या बॅटमधून मागे जात आहेत. खूप चांगलं क्रिकेट, गॅपमधून क्रिकेट चेंडू काढला जातोय. महेश त्या ठिकाणी वेगाने येतात मात्र वेग आम्ही करत नाहीये कारण फिल्डर्स या ठिकाणी खूप स्लो झाले आहेत. त्याचं एकमेव कारण आहे चेंडू दिसेन असा झालाय की काय. आणि नक्कीच आउटफील्ड फास्ट होती, आता मात्र आउटफील्ड स्लो झाली आहे. आणि यावेळी मात्र प्रमोदने पूर्णपणे सूत्र हातात घेतले आहेत. पुन्हा एकदा आपण पाहतोय नितीन काय करणार, प्रमोद काय करणार. 18.50 ची धावसंख्या. यावेळी खूप चांगल्या पद्धतीने कॅच होतोय का? याच चांगला अडवलाय त्या ठिकाणी मात्र 2 धावा रोखू शकत नाहीयेत. नक्कीच 18.50 धावांची सरासरीची आवश्यकता होती या सामन्यामध्ये. हा संपूर्ण सामना अतिशय वर्षानुवर्ष इतिहासामध्ये याची नोंद होणार आहे कारण दोन्ही संघ दादा संघ आहेत, तुल्यबळ संघ आहेत आणि अशी सामना बघण्यासाठी प्रेक्षकांचा पैसा वसूल होतो हे मात्र मी नक्की आवर्जून सांगेल. ओ यस, व्हाट अ शॉट, इनसाइड आउट स्ट्रोक. यावेळी कबस रिझममध्ये चेंडू जाईल. 3 क्षेत्ररक्षकांना संधी देणार नाही. चेंडू जातोय सीमारेषा पार. येतोय तो सुंदर, अप्रतिम, आवश्यक चौकार. 37 ऑन बोर्ड. क्या बात है. 18.50 सरासरी गाठायची होती 2 षटकांच्या नंतर. या षटकामध्ये आपण बघूया तब्बल आतापर्यंत 16 धावा झाल्यात. 14 धावा आतापर्यंत घेतल्यात. म्हणजेच धावांचा पाठलाग, धावांचा पिछा कशा पद्धतीने केला जातो हे दाखवून दिले प्रमोदनं. विशेषतः प्रमोदनं आतापर्यंत पाहू शकता खूप चांगली फलंदाजी आहे. तब्बल 4 चौकार आणि 1 षटकार, 2 डबल्स के साथ, सिंगल के साथ क्या बेहतरीन पारी खेली है. प्रमोदचं यावेळी कौतुक होईल. खूप चांगला स्ट्रोक आहे. कार्पेट के सहारे लॉन्ग ऑन रीजनला तेवढ्याच चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षक या ठिकाणी कायचा वेगळा गेम प्लॅन करतायत. सेकंड रनसाठी रनआउटची संधी आहे का हे बघतायत. षटक संपतंय का? 38 म्हणजे नक्कीच जिंकणारी 22. 6 चेंडू आणि 22 धावा. मित्रांनो हा सामना अप्रतिम झालेला आहे. या सामन्यामध्ये कोण जिंकणार कोण हारणार हे महत्त्वाचं नाही मात्र क्रिकेटचा नक्कीच विजय होणार हे मात्र मी 100% सांगू शकतो. आसरे 11 की DCC जांभळी कोण जिंकणार? प्रमोद आणि विकास ऑन फायर. दे आर द सेट बॅट्समन. खूप चांगल्या पद्धतीने सेट झालेत. 6 चेंडूमध्ये 22 धावा. यानंतरचा सामना थोडंसं फास्ट घ्या. प्लेयर्सला पाणी प्यायचंय. फास्ट घ्या कारण यानंतर आपल्याला अंतिम सामना किती षटकांचा खेळवावा लागेल हे आता ठरवणं मुश्किल झालंय. कारण आम्ही सकाळच्या सत्रापासून सांगत होतो की आपण फास्ट घ्या, 20 मिनिट्समध्ये इनिंग संपवा, मात्र तसं झालेलं नाही. आसरे 11चं मी कौतुक करेन. त्यांनी बरोबर 20 मिनिटांमध्ये इनिंग संपुष्टात आणले. मात्र 6 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या 6 चेंडू नंतर आपण टाइम लावणार आहोत आणि अंतिम फेरी किती ओव्हरची होणार हे आपल्याला पाहायला मिळेल. कोंडवळे कॅप्टन आपण जॉईन व्हा प्लीज. स्टेजवर यायचं आहे. कोंडवळे कॅप्टन अभि. अभि चोरट आपण जॉईन व्हा प्लीज. 6 चेंडू आणि 22 धावा. काय मोठा सामना आहे. काय फुल टॉस दिलाय. का हा फुल टॉस टाकला. काय अशा पद्धतीने मी गोलंदाजी केली. अपने आप को कॉस्ट हुए. आपल्या कोण आहे
रमेश गोलंदाजासाठी आणलंय सतीश सनस. आतापर्यंत आपण व्यावसायिक क्रिकेट किती खेळला आणि तदनंतर आपण अशा पद्धतीने 6 चेंडू डिफेंड 22 धावा करण्यासाठी रमेशला का निवडलं हा देखील प्रश्न आहे. मात्र या प्रश्नाचं उत्तर रमेशला द्यावं लागेल. कर्णधार आणि प्रमुख खेळाडूंनी ज्या पद्धतीने आपल्यावरती जबाबदारी टाकली आहे तिथे कुठेतरी खरं उतरावे लागेल. व्हॉट अ बॅटिंग बाय प्रमोद. अप्रतिम खेळी. प्रमोदची खेळी कोणीही विसरणार नाही जर हा संघ जिंको किंवा हारो. हो पुन्हा एकदा पिवोट होतोय. पुन्हा एकदा षटकार. 2 षटकार सलग. धावा हव्या होत्या 22 आणि आता धावा किती हव्या आहेत 4 चेंडू आणि 10 धावा. काय बॉलिंग केलीस रमेश. नक्कीच प्रमोदची बॅटिंग. प्रमोद स्वतः एक ऐतिहासिक कामगिरी म्हणून DCC जांभळी गावामध्ये सत्कारपूर्ण ही कामगिरी असेल आणि DCC जांभळीचे जे समर्थक आहेत जे पवेलियन आहे डगआउट आहे या ठिकाणी जल्लोष होतोय. अंकुश खूप खुशीमध्ये आहेत. नक्कीच त्यांची स्माइल आम्हाला इथून दिसते. याचाच अर्थ आहे 4 चेंडू मध्ये 10 धावा करणार का. प्रमोदकडे दीपक चिकणे साहेब षटकारासाठी प्रमोदला यांना संधी आहे. 500 रुपयाचा कॅश प्राइज दीपक चिकणे साहेब या ठिकाणी भरलेत. अजून कोणी प्राइज लावतोय का बॉलर साठी. 4 चेंडू 10 धावा. हा उत्तुंग येतोय. काय होणार आहे बघायचंय. हो यस नो. यावेळी येतोय षटकार. काय होत आहे महेश कडून का चूक होते. चेंडू दिसला नाही की काय. रोशनीने दम तोडाय. सूर्यप्रकाश मध्ये आला. क्या कहने प्रमोद. कंजिकटू षटकारांचा बादशाह. षटकारांची हॅट्रिक या ठिकाणी नोंदवते. धावा किती हव्यात 4 चेंडू मध्ये 3 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. काय सामना होता आणि काय सामना झाला. सामना संपवणारी खेळी प्रमोदची खेळी. प्रमोदचे धावसंख्या किती आहे ते देखील आम्हाला सांगायचंय. 50 धावा झाल्यात का प्रमोदच्या ते देखील बघायचंय. 16 चेंडूंमध्ये 50 धावांची या ठिकाणी लढ. जोरदार टाळ्या प्रमोद साठी. एकच नाव प्रमोद. प्रमोदची बॅटिंग जर आवडली असेल तर सर्वांनी जोरदार टाळ्या या ठिकाणी वाजवायच्या आहेत. मित्रांनो प्रमोदनं हा आनंद दिलाय. प्रमोदनं हे मनोरंजन दिलंय आणि मेळवली क्रिकेट क्लब मेळवलीच्या देखील आम्ही नक्कीच स्वागत करू. आभार प्रदर्शन करू. त्यांच्यामुळेच हे सुखद क्षण आलेत. 3 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा आपण बघतोय रमेश. यस यावेळी बीट केलंय मात्र धाव घेतली जाते. प्रमोद त्या ठिकाणी हलत नाहीये. जागचा हलत नाही आणि 2 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. हे समीकरण आता आलंय. या ठिकाणी थोडासा कमबॅक करताना आपण पाहतोय आश्रय 11 संघ. रमेश कडे गेम प्लॅन असतील का. रमेश 2 चेंडू डॉट टाकेल का. रमेश 2 चेंडूवरती 2 विकेट प्राप्त करेल का की पुन्हा एकदा आपल्याला प्रमोद विजयी चौकार विजयी षटकार ठोकेल का. याकडे सर्वांच्या नजरा खिळलेल्या आहेत. प्रमोदच्या बॅटवर आणि रमेशच्या हातावर. कोण जिंकणार आणि कोण हारणार. हार जीत का फैसला अभी बाकी है दोस्तों. अभी तो ये झांकी है. अंतिम मैच अभी बाकी है दोस्तों. कुठेही जाऊ नका मित्रांनो. 7 स्टार लाईव्ह क्रिकेट या ठिकाणी वाई पश्चिम विभागाचं क्रिकेट बहरतंय आणि खुमासदार रोमहर्षक मनोरंजक सामने आपल्या समोर येत आहेत. पुन्हा एकदा रमेश 2 चेंडूची घेऊन येतोय. हे पाहू शकता क्रिकेट काय असतंय. 1 चेंडू मध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. रमेश काय म्हणतायत. नक्कीच रमेशनं कमबॅक केलंय. खूप उशीर झाला. देर आहे बर दुरुस्त आहे असं मी म्हणेल. मात्र शेवटच्या चेंडूवरती रमेशची सत्व परीक्षा आहे. प्रमोदचे लिटमस टेस्ट आहे. कोण जिंकणार कोण हारणार. शेवटचा चेंडू पर्यंत मी सांगितलं होतं अटीतटीचा सामना होणार. एक पैसा वसूल मॅच जर म्हटलं गेलं तर वावगं ठरणार नाही. आणि सक्सेस काय असतं ते मेणवली क्रिकेट क्लब मेणवली आयोजित श्री वाघेश्वरी चषकच्या या अंतिम उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये नक्कीच आपल्याला अनुभवायला मिळालं.
एक चांगली इनिंग्स प्रमोदच्या बॅट मधून. प्रमोदनं होत्याचं नव्हतं केलंय आणि नक्कीच आता काय करणार आहे हे प्रमोदला बघायचंय. प्रमोदनं या DCC जांभळी संघाला या स्टेजवर आणून ठेवलं, विजयाच्या समीप आणलंय. मात्र विजयी षटकार, विजयी चौकार की रमेश यावेळी बाजी मारणार. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत मित्रांनो. एक चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. प्रमोद ऑन स्ट्राइक. रमेशच्या हातामध्ये चेंडू आहे. नक्कीच कोण जिंकणार या एका चेंडूवरती ठरणार आहे अंतिम फेरीमध्ये कोण जाणार. प्रेशर प्रेशर. हार्ट अटॅक पेशंट कृपया हा सामना पाहू नका असा या ठिकाणी सुझाव दिला जातोय. नक्कीच अशा पद्धतीचे सामने आपण पाहू नका. आम्ही रिझल्ट तुम्हाला कळवू. अंतिम फेरीमध्ये कोण गेला. जोरदार टाळ्या मित्रांनो. रमेशचा चेंडू रायडम आउट विकेट. यावेळी बीट केलं जात आहे. एकच धाव मिळाली आणि नक्कीच दुसऱ्या धावेसाठी जातील का. दुसरी धाव देखील वेगाने घेतली. धाव चेंडू हातात ठेवणं गरजेचं आहे. एका धावेने पराभूत झालाय DCC जांभळी. हार्ड लक टू यू. पण जे क्षण आपण आम्हाला दिलेत त्याबद्दल आम्ही तुमचे शतशः आभारी आहोत. नक्कीच वेल प्लेड DCC जांभळी. वेल प्लेड प्रमोद. मॅन ऑफ द मॅच कोण असणार याचं देखील आम्हाला सांगायचंय स्कोररनी. आणि जाऊया आपण थेट कोंडवलीचे कॅप्टन त्या ठिकाणी उभी आहेत. गणेशजी टॉससाठी आपण या ठिकाणी मार्गस्थ करायचंय. दोन्ही कप्तान प्रथमेश. चला धावत या प्रथमेश. कॉंग्रॅच्युलेशन्स टीम आजरा 11. खूप श्वास रोखून धरायला लावलात त्याबद्दल स्वागत करू की आभार करू हेच कळत नाहीये. चला प्रथमेश. तर टॉस साठी आमंत्रित करतोय पुन्हा एकदा मान्यवर पाहुण्यांचे शुभ असते. टॉस का बॉस कौन होगा. ओव्हर टू गणेश. थँक्यू. हॅलो. तर नक्की सर्वांचा श्वास रोखून धरणारी मॅच आपण अनुभवली ते मित्रांनो. खरोखरच प्रमोद शिकणे यांनी कमवलं होतं परंतु शेवटच्या चेंडूमध्ये गमावलं मरे.